गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरू केलं होतं आर एस कॉन्फिगरेशन चेक करायला. कसं चेक करायचे, आर एस कॉन्फिगरेशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, त्यातला आपण काही रूल्स बघत आहोत. त्यातला काल आपण शेवटी जाता हा रूल बघितला होता, प्रायोरिटी डिसाईड कशी करायची. आणि हे प्रायोरिटी डिसाईड करण्यासाठीचा हे मी परत एकदा रिपीट करतो की हे आपण कसं बघणार आहोत. ओके, इथं आपल्याजवळ उदाहरण आहे ग्लिसरॉल. ओके, इथं आपल्याजवळ उदाहरण कुठलं आहे आता, ग्लिसरॉल. काही वेळेला तुम्हाला डायरेक्टली नाव विचारतात, काही वेळेला स्ट्रक्चर देतात. तर ग्लिसराईडचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती असेल पाहिजे. ओके, CHO CHOH CH2OH हे आहे ग्लिसरॉलडेटचं स्ट्रक्चर. आता आपल्याला ह्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रायोरिटी द्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय द्यावं लागेल, प्रायोरिटी द्यावं लागेल. इथं केअरफुली ऑब्झर्व केला तर इथं कार्बन आहे, इथं सुद्धा कार्बन आहे. ओके, इथे ऑक्सिजन आहे आणि इथे हायड्रोजन. मग ॲटॉमिक नंबरनुसार कुणाचा ॲटॉमिक नंबर हा सगळ्यात जास्त आहे, हायेस्ट आहे, तर ऑक्सिजन. त्यामुळे ऑक्सिजनला कोणताही ग्रुप असू दे पुढं, तर आता सध्या पहिला प्रायोरिटी कुणाला आली, तर फर्स्ट प्रायोरिटी ऑक्सिजन. आता सेकंड प्रायोरिटी ठरवताना आपल्याकडे इथं सुद्धा कार्बन आहे आणि इथं सुद्धा कार्बन आहे. ओके, काय आहे तिथं दोन्ही बाजूला कार्बन्स आहेत, हा कार्बन आणि हा कार्बन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, ह्या कार्बनला अटॅच कोण आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन. आणि ह्या कार्बनला कोण आहे, हायड्रोजन आणि मग ऑक्सिजन आहे. इथं जर बघितला वरच्या ग्रुपमध्ये तर इथं दोन बॉन्ड तयार केलेला आहे ऑक्सिजनवरती, पण इथे एकच बॉन्ड तयार केलेला आहे ऑक्सिजनवरती. मग आता इथं आपल्याला प्रायोरिटी ठरवायची आहे, 2 नंबर कुणाला द्यायचं. ओके, तर हे चेक करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघायला पाहिजे की हा जो अल्डिहाइड आहे हा ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड तयार केलेला आहे. आणि हे जर आपण शॉर्ट लिस्ट करून बघितलो, म्हणजे मी तर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा अल्डिहाइड सगळ्यात पहिल्यांदा हा जो कार्बन आहे तो ऑक्सिजनवरती काय केलेला आहे, डबल बॉन्ड तयार केलेला आहे. काय तयार केलेला आहे, ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड. मग मी असा लिहू शकतो, कार्बन म्हणजे तुमचा हा अल्डिहाइडमधला कार्बन आहे, लक्षात घ्या. इथे मी H लिहितो बघा. तर हा ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड तयार केला आहे. ओके, मग मी असं लिहू शकतो, हा एक ऑक्सिजन आणि दुसरा डबल बॉन्ड, हा एक ऑक्सिजन, अशा पद्धतीनं. ओके, दुसरा राहिला प्रश्न कोणाचा, हा ऑक्सिजन. हा ऑक्सिजन सुद्धा कार्बनवरती डबल बॉन्ड तयार केलेला आहे. ह्याचा अर्थ असा की इथे एक बॉन्ड मी ड्रॉ केलेला आहे, फक्त अजून एक ऑक्सिजनचा बॉन्ड ड्रॉ करायचा आहे कुणावरती, कार्बनवरती. हेच इथं दाखवलेलं आहे. ओके, तर इथं जर बघितला तर प्रायोरिटी इथं खूप वाढते. आणि खालती जर होता तो CH2OH, तो कसा होता, हा CH2. ओके, त्याच्यानंतर तो अटॅच कोणाला होता, फक्त एक ऑक्सिजनला होता. इथं किती ऑक्सिजन्स आहेत, 2 ऑक्सिजन्स आहेत. आणि इथं ऑक्सिजन किती आहेत, 1 आहे. त्यामुळे प्रायोरिटी कुणाला येणार, पहिली ह्या दुसऱ्या, ह्या पोझिशनला इथं 1 नंबर, ह्या दुसरा, आणि मग शेवटी राहत होतो तिसरा. आणि हायड्रोजन कायम लास्ट प्रायोरिटी असतो. ओके, मग हे रोटेट होतं बघा, कोणत्या दिशेने रोटेट होतं, हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी रोटेट होतं, 1 2 3. पण मी ह्याच्या आधी एक रूल सांगितला होता, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जर फोर्थ प्रायोरिटी म्हणजे शेवटची चौथी प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनमध्ये येत असेल तर ह्याचं कॉन्फिगरेशन बदलतं. म्हणजे ह्याचं कॉन्फिगरेशन येस येत होतं, पण चौथी प्रायोरिटी आडव्या लाईनवरती आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती आहे, त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं, आर कॉन्फिगरेशन येतं. त्याचं काय येतं, आर कॉन्फिगरेशन. हे झालं फिशरच्या बाबतीत. फिशर प्रोजेक्शन, हे जे स्क्वेअर काढतो आपण, म्हणजे हे जे अधिक चिन्ह काढतो आपण, तर हे फिशर प्रोजेक्शनमध्ये आपण दाखवतो. ह्याचं जर आपण फ्लाइंग वेज फॉर्म्युलामध्ये जर बघितलं, तर हे जे दिसतं तुम्हाला, तर हा फ्लाइंग वेज फॉर्म्युला आहे. आता इथं सुद्धा आपण प्रायोरिटी देऊ शकतो. पहिली प्रायोरिटी ती ह्या ऑक्सिजनवरती, दुसरी प्रायोरिटी ती ह्या कार्बनवरती, तिसरी प्रायोरिटी ती ह्या कार्बनवरती. हा कोणत्या पोझिशनने रोटेट होतो, तर हा पोझिशनने रोटेट होतो, क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो. आणि क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो म्हणजे हेच कॉन्फिगरेशन काय येतं, आर कॉन्फिगरेशन. हे दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत, हे दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत. हा फक्त फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे
आणि हा आपला फ्लाइंग व्हेज फॉर्म्युला आहे, फ्लाइंग वेज फॉर्म्युला. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपण पुढे जातोय. बघा, समजा एखाद्या वेळेला आपल्याला रिंग असू शकते, फिनिल रिंग असू शकते किंवा सायक्लोहेक्झेल असू शकते, कोणतीही असू दे. मग अशा वेळेला आपण प्रायोरिटी कशी ठरवायची? येस, अशा वेळेला आपण प्रायोरिटी कशी ठरवायची? तर शक्यतो जसं आपण मगाशी डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, आपल्याला ते सॉल्व्ह करतो. सिमिलरली इथं सायक्लोहेक्झेल असेल तर इथं सुद्धा आपण अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर बघा, रिंग सिस्टीम आर ट्रीटेड ॲज ब्रँच चेन. जर रिंग सिस्टीम असेल तर तिथं आपण ब्रँचिंग पोझिशन आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. अँड इफ अनसॅच्युरेटेड देन डुप्लिकेशन इज यूज फॉर डबल बॉन्ड अँड ट्रिप्लिकेशन फॉर ट्रिपल बॉन्ड. Thus, the carbon-carbon-carbon of phenyl group takes priority over C, hydrogen of cyclohexyl group. आता इथं जर तुम्ही बघितला तर डबल बॉन्ड जिथं असेल तिथं प्रायोरिटी जास्त आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. डबल बॉन्ड जिथं जास्त असेल तिथं प्रायोरिटी जास्त असेल. ट्रिपल बॉन्ड जिथं असेल तिथं प्रायोरिटी डबल बॉन्डपेक्षा जास्त असेल. असे आपण कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट करायचं आहे. आता इथं जर तुम्ही बघितला तर हा आपला आहे एक ग्रुप, इथं आपण कुठं तरी जॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर इथं CH, इथं CH2, इथं CH2, इथं CH2, CH2, CH2. ओके, अशा पद्धतीनं ह्याचा ॲटॉमिक नंबर कुणाचा जास्त होतो हे काउंट करायचा. समजा फिनिल असेल तर फिनिलच्या बाबतीत कसं आहे बघा, हा इथे एक सबस्टिट्यूएंट आहे, हा एक कार्बन दुसऱ्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार केला, त्यामुळे हा कार्बन ह्या कार्बनवरती एक डबल बॉन्ड, सॉरी एक सिंगल बॉन्ड. सिमिलरली हाच कार्बन दुसऱ्या एक कार्बनवरती डबल बॉन्ड, हा कार्बन परत पहिल्या कार्बनवरचा डबल बॉन्ड. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर, ह्याला लागती प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा हाताने लिहाल तुम्हाला तेव्हा जास्त लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं आपण ते ग्रुप्स ड्रॉ करायचे. शक्यतो माझा एक बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, इतकं काय करायला लागणार नाही. फिनिल रिंग असेल किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल किंवा कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असेल किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल तर शक्यतो सगळ्यात पहिल्यांदा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल तर त्याला प्रायोरिटी पहिली द्यायची. त्याच्यानंतरची दुसरी प्रायोरिटी कार्बन नायट्रोजन, तिसरी प्रायोरिटी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्याच्यानंतर लास्ट प्रायोरिटी ती कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे एक बेसिक आहे, म्हणजे जर आपण लई टेक्निकली शिकायला गेलो तर खूप कन्फ्युजन होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मी आता पुढे जातोय. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे आपण बघणार आहोत सिस ट्रान्स. ओके, इथं तुम्हाला एक सेंटर मी दाखवतो. हा सेंटर आहे यस कार्बनचा, हा सेंटर कोण आहे? कार्बनचा. ओके, त्याच्यानंतर इथं एक सबस्टिट्यूएंट आहे हायड्रोजन, ह्याच्यानंतर इथे एक सबस्टिट्यूएंट आहे OH. ओके, त्याच्यानंतर इथं केअरफुली बघा, हा एक सबस्टिट्यूएंट आहे CH3 आणि हा सुद्धा एक सबस्टिट्यूएंट्स आहे CH3. जर कंपॅरिझन केलात, जर तुम्ही हे कंपॅरिझन केलात तर हे दोन्ही सेमच आहेत. हे दोन्ही काय आहेत? सेमच आहेत, म्हणजे त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. ओके, फरक काय आहे तर हा आहे सिस कॉन्फिगरेशन. कोण आहे तो? सिस कॉन्फिगरेशन. आणि हा कोण आहे? ट्रान्स कॉन्फिगरेशन. कोण आहे तो? ट्रान्स कॉन्फिगरेशन. ओके, आता इथं आपण प्रायोरिटी देऊया. सगळ्यात पहिल्यांदा OH ऑक्सिजन आहे, त्यामुळे प्रायोरिटी 1 आली. ओके, हायड्रोजनची प्रायोरिटी कधी पण आपण म्हटले की 4च असते, शेवटची असते. ओके, आता राहिला प्रश्न कोणता की ट्रान्स आणि सिस हे दोन्ही ग्रुप सेम आहेत. जर तुम्ही विचार केला तर दोन्ही ग्रुप सेम आहेत, पण हा मोलिक्यूल कायरल आहे. कायरल म्हणजे काय की ते चारही सबस्टिट्यूएंट्स डिफरंट असायला पाहिजेत. आणि सिस आणि ट्रान्स हे सबस्टन्स कसे आहेत, ग्रुप्स कसे आहेत? डिफरंट आहेत, कम्प्लिटली डिफरंट. समजलं ना? सिस आणि ट्रान्स हे दोन्ही ग्रुप कसे आहेत? कम्प्लिटली डिफरंट आहेत. मग आता प्रायोरिटी सिसला पहिला 3 नंबरची द्यायची की 2 नंबरची प्रायोरिटी कुणाला द्यायची? ट्रान्सला द्यायची की सिसला द्यायची? तर ॲज पर CIP रूल, मी नाही सांगत, CIPनी सांगितलं आहे. CIP म्हणजे कोण? CAHN, कॅन इनगोल्ड प्रिलॉग, ह्या 3 सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे की ट्रान्स आयसोमर जिथं आहे त्याला प्रायोरिटी हायर द्यायची.
हायर म्हणजे आता एक नंबर तर ऑक्सिजननं घेतला, आता दुसराच प्रश्न आहे, दुसरी प्रायोरिटी, आणि हा राहिला प्रश्न कोणता, तिसरी प्रायोरिटी. मग ह्याच्यावरनं आपण ह्याचं रोटेशन केलं, हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. ओके, तर ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल, यस कॉन्फिगरेशन येईल अशा पद्धतीनं. म्हणजे काय, झेड आयसोमर हॅज हायर प्रायोरिटी दॅन ई आयसोमर, हे लक्षात ठेवायचं. समजलं. अशा पद्धतीनं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये प्रायोरिटी झेड आयसोमरला पहिली द्यायची. ठीक आहे, आता मी क्लिअर करतो आणि पुढे जातो. आता इथं बघितला तर इथं थोडंसं परत एक स्टिरिओ सेंटर आहे. इथं एकूण कंपॅरिझन केला तर एकूण 3 कायरल कार्बन्स आहेत. किती आहेत, 3 कायरल कार्बन्स. कायरल कार्बनला मी मार्क करतो बघा, हा एक कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन म्हणजे काय, ज्याचे चारही सबस्टिट्युएंट्स किंवा त्याचे चारही ग्रुप्स जे अटॅच आहेत कार्बनला ते डिफरंट असतील तर त्या कार्बनला म्हणतो आपण काय, कायरल कार्बन. हा एक कार्बन झाला. त्याच्यानंतर हा दुसरा कार्बन झाला. ओके, त्याच्यानंतर हा तिसरा कार्बन झाला. असे एकूण 3 कार्बन्स आहेत जे कायरल कार्बन्स आहेत. ओके, मग आता इथं आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. काय करूया आपण, 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे मी घालवतो आणि त्याला पोझिशन्स देतो, नंबर देतो. ओके, तर बघा केअरफुली, ह्याला मी नंबर देतो 1 नंबर, दिसत नाही ते, इथे देतो. ह्या कार्बनला मी नंबर देतो काय, 1 नंबर. ओके, त्याच्यानंतर ह्या कार्बनला नंबर मी देतो 2. ओके, त्याच्यानंतर इथं पुढे नंबर मी देत नाही, पण तुम्हाला माहिती आहे आता काय येतं. इथं येतं 3, इथे येतो 4 आणि इथे येतो 5. ओके, असे 5 कार्बन्स आहेत. 5 मेंबर रिंग आहे, त्याला मी क्लिअर करतोय. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 बाय 1 नंबरिंग काय खूप महत्त्वाचं नाही आहे, मी नंबरिंग कॅन्सलच करतो कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. ओके, तर आता आपण 1 बाय 1 आपण ह्याचं कॉन्फिगरेशन काढूया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा ह्या कार्बनचं कॉन्फिगरेशन आपण फाइंड आउट करूया. हे जी तुमच्यासमोर दिसतो मार्क, ह्या कार्बनचं आपण पहिल्यांदा यस कॉन्फिगरेशन काढूया. इथं हायड्रोजन कसं असायला पाहिजे, क्लोरीन बिल अबाव द प्लेन आहे, ह्याचा अर्थ हायड्रोजन कसं असायला पाहिजे, बिलो द प्लेन असायला पाहिजे. ओके, आता प्रायोरिटी आपण देऊया. सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी कोणाला येईल, क्लोरीनला, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर हा जास्त आहे म्हणून. त्याच्यानंतर इथे एक कार्बन आहे आणि इथे एक कार्बन आहे. ओके, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत. ओके, पण ह्या कार्बनला 1 हायड्रोजन आणि 1 क्लोरीन, त्यामुळे हायर प्रायोरिटी कुणाला येईल, ह्याला 1 प्रायोरिटी. हायर प्रायोरिटी कुणाला येईल, कोणत्या कार्बनला येईल, ह्या दुसऱ्या कार्बनला येईल. तिसऱ्या कार्बनला ही येईल. हायड्रोजनची प्रायोरिटी नाही लिहिली तरी पण चालू शकतं. ओके, आता हा रोटेट कसा होतो बघा, 1 2 3 कोणत्या पोझिशनने होतो, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय आलेलं आहे, यस कॉन्फिगरेशन आलेलं आहे. ह्याचं कॉन्फिगरेशन काय आलेलं आहे, यस कॉन्फिगरेशन आलेलं आहे. हे तर तुम्हाला समजलं. ओके, आता हे मी क्लिअर करतोय. आता ह्या कार्बनकडे आपण बघूया, ह्या कार्बनकडे आपण बघूया प्रायोरिटी देताना. ओके, सगळ्यात पहिली प्रायोरिटी ह्या क्लोरीनला आली. त्याच्यानंतर मगासारखं सिमिलरली ह्याला दुसरी प्रायोरिटी आली आणि ह्याला तिसरी प्रायोरिटी आली. ओके, आता रोटेशन बघा कसं होतं, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, तर रोटेशन होतं क्लॉकवाईज. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल, क्लॉकवाईज आहे म्हणून आर कॉन्फिगरेशन येईल. काय येईल, आर कॉन्फिगरेशन येईल. ओके, आता मजा बघा काय होतं. आता आपण ह्या मिडल कार्बनचा यस कॉन्फिगरेशन फाइंड आउट करणार आहोत. ओके, मग आता आपण नंबरिंग देऊया. ओके, नंबरिंग देऊया आपण. ह्याला आपण 1 नंबर दिलं. आता प्रश्न पडला असेल यस 2 नंबर कुणाला द्यायचं, कारण इकडं आहे आर कॉन्फिगरेशन, इकडं आहे एस कॉन्फिगरेशन, म्हणजे हे दोन्ही डिफरंट आहेत. जर आर आर ग्रुप असता तर हा मोलिक्यूल अकायरल असता, किंवा एस एस दोन्हीकडे असतं तर हा मोलिक्यूल अकायरल आपण त्याला बोललो असतो.
आता प्रश्न आहे की हा आर आणि इथं एस म्हणजे हा मोलिक्यूल नक्कीच कायरल मोलिक्यूल आहेत आणि कायरल मोलिक्यूल आहेत म्हटल्यावर त्यात आपल्याला इथं प्रायोरिटी द्यावी लागणार. मग कुणाला प्रायोरिटी पहिली देणार? येस, प्रायोरिटी पहिला कुणाला देणार? तर इथं दोन प्रिडिक्शन्स मी सांगतो बघा. ह्याला तुम्ही एक म्हटलात, ओके, ह्याला तुम्ही 2 दिलात आणि ह्याला तुम्ही 3 दिलात, तर 1 2 3 अँटी क्लॉकवाईज म्हणून ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल? येस कॉन्फिगरेशन येईल. ओके, समजा तुम्ही मनात ठरवला की ह्याला 1 प्रायोरिटी आणि ह्याला 3 नको, ह्याला 2 प्रायोरिटी देऊ आणि ह्याला 3 प्रायोरिटी देऊ, तर कसं येईल? आता आर कॉन्फिगरेशन येईल. मग कोणतं बरोबर? इथं कन्फ्युजन होईल ना. ह्यासाठी परत CIP वाल्यांनी म्हणजे ह्या 3 सायंटिस्टनी त्याने ठरवलं की आर कॉन्फिगरेशनला पहिली प्रायोरिटी द्यायची. कुणाला पहिली प्रायोरिटी द्यायची? आर कॉन्फिगरेशनला. आणि दुसरी प्रायोरिटी कुणाला द्यायची? येस कॉन्फिगरेशनला. त्यामुळे प्रायोरिटी देताना पहिले ह्याला नंबर येईल 1, ह्या कार्बनला येईल 2, ह्या कार्बनला येईल 3. त्यामुळे हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो म्हणून ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल? येस कॉन्फिगरेशन येईल. आणि एक आर आणि एस असताना प्रायोरिटी आरला जास्त, दोन्हीकडे आर आर असेल आणि तिकडे एस असेल तर प्रायोरिटी पुन्हा आर आरला जास्त. आणि जर दुसरी प्रायोरिटी म्हणजे आणखी एक ग्रुप असा पण असू शकतो कायल मॉलिक्यूल एस एस असेल आणि ते आर एस असेल तर मात्र प्रायोरिटी एस एसला जास्त असेल. शक्यतो असे एक्झाम्पल्स MSc लेवलला कमी विचारतात. जर कदाचित मला पेपर सेट करायला दिलं तर मी अशा प्रकारे विचारेन, अदरवाईज सगळे सोपे विचारतात. त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी पण चालू शकेल. पण हे नेटसेट एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुमच्याकडे माहिती असू दे, कारण की मी प्रत्येक वेळेला नॉलेज खूप जास्त देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्यामुळे RS एवढं लक्षात ठेवा, आरला प्रायोरिटी जास्त. सीस आणि ट्रान्समध्ये प्रायोरिटी कुणाला जास्त? ट्रान्सला प्रायोरिटी जास्त. सिमिलरली आर आणि एस मध्ये कुणाला प्रायोरिटी जास्त? तर आरला प्रायोरिटी जास्त असते. ओके, आता मी क्लिअर करून पुढे जातोय. आता इथं काही सिंपल फंक्शनल ग्रुप्स आहेत किंवा ॲटॉमिक मोलिक्युल्स आहेत किंवा आपण त्याला म्हणतो एलिमेंट्स आहेत पेरियोडिक टेबलमध्ये. तर त्याची प्रायोरिटी जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुणाकुणाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी येते ते आपण ह्या चार्टमधनं बघू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा हॅलोजन्समध्ये आयोडीनची प्रायोरिटी सगळ्यात हायेस्ट असते. आयोडीनची प्रायोरिटी सगळ्यात हायेस्ट. त्याच्यानंतर ब्रोमिन, त्याच्यानंतर क्लोरीन. म्हणजे हे जे चार्टमध्ये दिसत आहेत एवढे ॲटम्स, हे जे चार्टमध्ये दिसत आहेत जनरली कार्बन ह्यांच्याशी मॅक्सिमम वेळेला बॉन्ड तयार करतो. त्यामुळे बाकीचे पेरियोडिक टेबलमध्ये जे एलिमेंट आहेत, कधी कार्बन आणि गोल्ड सोन्याचा कधी तुम्ही बघितलं का मोलिक्यूल आहे का? किंवा कार्बन आणि युरॅनियमचं काही मोलिक्यूल आहे का? बघितलं आहे का तुम्ही? नाही ना. किंवा कार्बन आणि लिथियम कधी बॉन्ड तयार करतील का? नाही तयार करतील. त्यामुळे आपण जे एलिमेंट्स आहेत, हा चार्ट आहे, हा कम्प्लिटली पाठ करून ठेवा. समजलं ना? तर हा कम्प्लिटली पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा, आयुष्यभरासाठी उपयोगी पडेल. तर हा आयोडीन ह्याला प्रायोरिटी हायेस्ट येते, त्याच्यानंतर ब्रोमिन, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर फ्लोरीन न येता सल्फर येतो. कारण सल्फरला परत कोण आहे? ऑक्सिजन. त्यामुळे सल्फर ऑक्सिजनची प्रायोरिटी पहिला, त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी सल्फर हायड्रोजन आणि त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला शेवटचा हॅलोजन म्हणजे फ्लोरीन. त्याच्यानंतर येतो हा OC डबल बॉन्ड OR म्हणजे अनहायड्राइड. कोण येईल तो? अनहायड्राइड. त्याच्यानंतर येतो अल्कॉक्सी OR, त्याच्यानंतर येतो OH अल्कोहोलिक OH, मग येतो नायट्रो ग्रुप, टर्शरी अमाइन, सेकंडरी अमाइन, प्रायमरी अमाइन. कारण की ऑक्सिजन नंतर नायट्रोजन येतो. ऑक्सिजनच्या आधी एलिमेंट कोणता येतो? नायट्रोजन, मग ऑक्सिजन येतो. ओके, त्याच्यानंतर येतो कार्बोनिल ग्रुपमध्ये प्रायोरिटी ठरवायला गेला तर इस्टरला सगळ्यात जास्त. कारण इथं फक्त एक हायड्रोजन आहे, इथं हा R ग्रुप आहे, त्यामुळे ह्याचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर खूप वाढतो. त्यामुळे इस्टरला प्रायोरिटी पहिला. त्याच्यानंतर येतो तो कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि अल्डिहाइड कीटोनमध्ये पहिली प्रायोरिटी कुणाला येते? कीटोनला. कारण की अल्डिहाइडमध्ये आरच्या ठिकाणी हायड्रोजन असतो आणि कीटोनमध्ये R ग्रुप म्हणजे एखादा अल्किल ग्रुप असतो, त्यामुळे पहिली प्रायोरिटी कीटोनला. त्याच्यानंतर CH2OH, मग फायनल राहतात. आता इथे सगळे ट्रिपल बॉन्ड सिरीज सुरू झाले. ह्यामध्ये सायनाइड नंतर फिनिल, त्याच्यानंतर CR3 म्हणजे टर्शरी अल्किल ग्रुप,
सेकंडरी अल्किल ग्रुप, प्रायमरी अल्किल ग्रुप, फायनली मिथिल, त्याच्यानंतर ड्यूटेरियम, इथं ट्रिटियम सुद्धा येऊ शकतो, आणि हायड्रोजन सगळ्यात शेवटची प्रायोरिटी. हा एक कॉमनली प्रायोरिटी लक्षात ठेवण्याचा नियम आहे. हे आपण जर पाठ केला तर बाकीचे रूल्स कमी लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पलसाठी पुढे जातोय. व्हेन अ मोलिक्यूल कंटेन्स 2 कायरल सेंटर. आता ह्याच्या आधीचे आपण बघितलं हे सगळे एक कायरल सेंटर असताना बघत होतो. आता समजा 2 कायरल सेंटर असतील तर तिथं असाइन करताना आर एस कसं असाइन करायचं आहे हे इथं आपण थोडंसं बघून घेऊया. इथं एक एक्झाम्पल आहे टार्टारिक ॲसिड. टार्टारिक ॲसिडचं स्ट्रक्चर लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. काही वेळेला डायरेक्टली टार्टारिक ॲसिडचं प्लस टार्टारिक ॲसिडचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायला सांगतात, तेव्हा तुम्हाला प्लस टार्टारिक ॲसिडचं स्ट्रक्चर माहिती असायला पाहिजे. ओके. हा आहे टार्टारिक ॲसिड म्हणजे COOH, CHOH, CHOH, COOH हे टार्टारिक ॲसिडचं हे आहे. ओके. आता आपण इथं हे फाइंड आउट करूया की ह्याचं कॉन्फिगरेशन नेमकं काय येतं ते. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रूल काय असतो, आपल्याला प्रायोरिटी ठरवायची. ओके. ह्याला आपण 1 नंबर देऊया, ह्याला आपण 2 नंबर देऊया, ह्याला आपण 3 नंबर देऊया, आणि ह्याला आपण 4 नंबरचा कार्बन देऊया. आता कायरल कार्बन कोणत्या पोझिशनला आहेत, तर हा 2 नंबरचा कार्बन आणि हा 3 नंबरचा कार्बन कसे आहेत, कायरल कार्बन आहेत. COHची काय आपलं घेणं देणं नाही आहे. ओके. आता इथं आपण प्रायोरिटी ठरवूया. ओके. बघा, OHला पहिली प्रायोरिटी, कारण OH इथं आहे बघा, लक्षात आहे ना, OH इथं आहे. त्याच्यानंतर COH दुसरी प्रायोरिटी, ह्या दुसरी प्रायोरिटी. त्याच्यानंतर तिसरी प्रायोरिटी तुमचा हा कार्बन ॲटम. ओके. आता कसा रोटेट होतो बघा, 1 2 3. हा होतो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. हा कसा होतो, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल तर कॉन्फिगरेशन काय येतं, यस येतं. पण लोवेस्ट प्रायोरिटी हायड्रोजन हे हॉरिझॉन्टल लाईनवरती असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन बदलतं. ह्याचं कॉन्फिगरेशन काय होतं, बदलतं. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन यस काय होईल, आर कॉन्फिगरेशन होईल. याचं कॉन्फिगरेशन काय होईल, इथं कन्वर्जन आर कॉन्फिगरेशन होईल. ओके. सिमिलरली खालती 3 नंबरच्या कार्बनला आपण प्रायोरिटी ठरवूया. इथं आहे 1 नंबर. ओके. त्याच्यानंतर हा COHला 2 नंबर आणि ह्या कार्बन आयटमला 3 नंबर. हे आपण रोटेट करूया. हा सुद्धा अँटी क्लॉकवाईज जातो, पण हॉरिझॉन्टलवरती 4th प्रायोरिटी असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन यसचं आर बनतं. त्यामुळे दोन्ही कार्बनची जे काय कॉन्फिगरेशन येतं ते 2R आणि 3R येतं. 2R आणि 3R येतं अशा पद्धतीचं. ओके. आता मी अजून एक उदाहरण घेतोय पुढं. तर इथं तुम्ही बघू शकताय 2 ब्रोमो, मी तुला मार्क करतो, सॉरी, 3 ब्रोमो 2 ब्युटॅनॉल. 3 ब्रोमो 2 ब्युटॅनॉल. इथं हायड्रोजन इज ऑन व्हर्टिकल लाईन हे लक्षात घ्या. हायड्रोजन इज ऑन व्हर्टिकल लाईन. आता आपण ह्याला हे फाइंड आउट करूया, ह्याचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करूया. सगळ्यात पहिल्यांदा ह्या कार्बनपैकी OHला कुठे येईल, 1 प्रायोरिटी येईल. ओके. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी कोणत्या कार्बनला येईल, ह्या दुसऱ्या कार्बनला येईल. आणि तिसरी प्रायोरिटी इथे तिसरी हायड्रोजनमध्ये कोणती येईल, चौथी येईल. हा कसा रोटेट होतो, यस कसा रोटेट होतो सांगा, तर हे जो रोटेट होतो अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन येतं किती, यस कॉन्फिगरेशन येईल. ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल, यस येईल. मी क्लिअर करतोय. ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल, यस येईल. ओके. आता खालच्या कार्बनचं बघूया आपण. तर ह्याला 1 नंबर, ह्या कार्बन आयटमला 2 नंबर आणि ह्या कार्बन आयटमला 3 नंबर. ओके. आणि हा कसा रोटेट होतो, तर हा यस अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. त्यामुळे ह्या कार्बनचं सुद्धा यस कॉन्फिगरेशन काय येईल, यस. म्हणजे दोन्ही कार्बनचं कॉन्फिगरेशन हे यस यस येईल. ओके. आता अजून एक उदाहरण इथं आपण बघू शकतो. हे आहे D+ ग्लुकोज. ग्लुकोजचं हे स्ट्रक्चर आहे. ओके. तर या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायचं आहे. तर कसं फाइंड आउट करू शकतो आपण, इझिली बघू शकताय तुम्ही. तर हा ऑक्सिजन, ह्याला पहिली प्रायोरिटी 1, त्याच्यानंतर ह्या कार्बोनिलला प्रायोरिटी दुसरी, आणि तिसरी प्रायोरिटी कोणाला, तर ह्या कार्बन आयटमला तिसरी प्रायोरिटी. ओके.
तर रोटेट करा. कोणत्या डिरेक्शनने रोटेट होतो? तर हा रोटेट होतो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. पण फोर्थ प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनला असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन यसचं काय होतं? आरमध्ये कन्वर्ट होतं. यसचं काय होतं? आरमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. आता मी दुसऱ्या कार्बनचं दाखवतो. ओके, आता ह्या कार्बनमध्ये बघा, पहिली प्रायोरिटी इथे, दुसरी प्रायोरिटी ह्या कार्बनला, कारण की ह्या कार्बनला पुढे CH ग्रुप आहे म्हणून. तिसरी प्रायोरिटी ह्या कार्बनला. तर हा कशा पद्धतीने रोटेट होतो? क्लॉकवाईजने रोटेट होतो. पण फोर्थ प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनला असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय होतं? यस कॉन्फिगरेशन होतं. ओके, आता मी हे परत क्लिअर करतोय आणि त्याच्या खालच्या कार्बनचं मी दाखवतोय. इथं बघा, तर हा ऑक्सिजन आयटमला 1 नंबर येईल. इथं बघितला तर इथं CH, इथे कार्बन CHOH आहे, इथे कार्बन CH2OH आहे. पण इथं CHO म्हणजे इथून इथे 3 कार्बन्स आहेत आणि इथून 2 कार्बन्स आहेत. त्यामुळे प्रायोरिटी कुठे येईल? आता ह्या कार्बनवरती येईल 2 नंबर, आणि तिसरी प्रायोरिटी ह्या कार्बनवरती येईल. ओके, मग हे रोटेशन कसं होतं? 1 2 3, यस, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने तो रोटेट होतो. पण फोर्थ प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनला असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय बनतं? आर कॉन्फिगरेशन बनतं. म्हणजे यसचं कॉन्फिगरेशन काय होतं? आर कॉन्फिगरेशनमध्ये कन्वर्ट होतं. ओके, आता सिमिलरली परत हे मी क्लिअर करतो आणि शेवटच्या कार्बनचं दाखवतो. तर हा आहे OH ग्रुप 1 नंबर. वरती खूप कार्बन्स आहेत, त्यामुळे ह्याला 2 नंबर, आणि शेवटचा खालचा कार्बन आहे त्याला 3 नंबर, आणि हायड्रोजन आहे तो 4th नंबर. तर ह्याचं रोटेशन कसं होतं? यस, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने, पण हॉरिझॉन्टलवरती फोर्थ प्रायोरिटी. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन उलटं होतं, रिव्हर्स होतं, म्हणजे आर कॉन्फिगरेशन बनतं. ह्याचं आपण काढू शकत नाही, कारण की हा अकॅरेल आहे, हा सुद्धा अकॅरेल आहे. बाकीच्या सगळ्यामधल्या कार्बनचं आपण कॉन्फिगरेशन काढलेलं आहे. सुरुवात करूया. RSRR अशा पद्धतीने ह्याचं कॉन्फिगरेशन आलेलं आहे. ओके, आता मी नेक्स्ट स्लाइड दाखवतोय. सिमिलरली आता हा रिपीटेड आहे, म्हणजे ह्याच्या आधी मी शिकवलेला आहे तोच भाग परत रिपीट होतो. तर इथं प्रायोरिटी आपण बघूया एक्झाम्पल्स म्हणून. तर इथं OH ह्याला प्रायोरिटी 1 नंबर, इथं 2 कार्बन्स आहेत म्हणून 2 नंबर, इथं एकच कार्बन आहे म्हणून 3 नंबर. क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो म्हणून आर कॉन्फिगरेशन. ह्याची मिरर इमेज, इथं आपण एक मिरर घेतलेला आहे. ह्याची मिरर इमेज घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल, आणि ह्याची मिरर इमेज जी असती ती इनॉन्शमर, म्हणजे यस कॉन्फिगरेशन येईल. रोटेशन बघा 1 2 3 कोणत्या पोझिशनने रोटेट होतात ते. ओके, इथं सुद्धा सिमिलरली आपण अशाच पद्धतीने आहेत. काही सॉल्व एक्झाम्पल्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकताय. प्रत्येक गोष्ट मी आता सॉल्व नाही करून देऊ शकत. इथं तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारलेला आहे, RS कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायचा. तर हे RS कॉन्फिगरेशन कसं फाइंड आउट करायचं आहे हे तुम्ही हे स्वतः सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर काही वेळेला अलायन म्हणून एक डायरेक्ट वर्ड विचारतात, फाइंड आउट दी कॉन्फिगरेशन ऑफ अलायन. मग त्याचे 2 अलायनचे स्ट्रक्चर काढायचे आहेत आणि त्याचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायचं आहे मिरर इमेज असताना, आणि त्या इनॉन्शमरचा येस आणि आर कॉन्फिगरेशन येतात. ओके, इथं आपला सगळा कम्प्लिटली RS संपतो. माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला मी सॉल्व करण्यासाठी काही RS कॉन्फिगरेशनचे प्रॉब्लेम्स देतो, हे तुम्ही त्याच्या खाली सॉल्व करायचे आहेत. पण जाता जाता अजून एक बेसिक टर्म आहे, सिस ट्रान्स, EZ, सिन अँटी. हे काय आहे हे फाइंड आउट करणं कसं आहे, कसं ओळखायचं आहे, ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. हा सिलेबसचा भाग नाही आहे, तरी पण मी तुम्हाला जाता जाता सांगणार आहे. सिस ट्रान्स म्हणजे काय? यस, तर हा आहे सिस ट्रान्स. आपल्याला फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतानाच ऑब्झर्व होतो. जेव्हा 2 सेम ग्रुप, म्हणजे 2 सेम ग्रुप म्हणजे काय, हे 2 मिथिल ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एक साईडला असतील, यस, तेव्हा आपण म्हणणार आहोत सिस. तेव्हा आपण काय म्हणणार आहोत? सिस. आणि जेव्हा ते 2 ग्रुप्स एकमेकाच्या अपोजिट साईडला असतील, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत? यस, त्याला आपण काय म्हणणार आहोत? ट्रान्स म्हणणार आहोत. हे त्याचा अर्थ येतो. बऱ्याच जणांना ही बेसिक टर्म माहिती नसती, म्हणून मी मुद्दाम ॲड केलेलं आहे. ओके, आता पुढे जातोय मी. तर इझेड फाइंड आउट कसं करायचं आहे. ओके, इथं आपण सिस ट्रान्स इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, पण काही वेळेला अशी अडचण येते
की इथे एक सेकंड, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण सेम ग्रुप्स एक साईडला नाही आहेत. ब्रोमिन आणि क्लोरीन हे सेम ग्रुप नाहीत ना, नाही आहेत. सिमिलरली हा क्लोरीन आणि हायड्रोजन सुद्धा सेम ग्रुप्स नाही आहेत. मग इथं सिस ट्रान्स कन्सेप्ट आपण वापरू शकत नाही. मग अशा वेळेला कसं ओळखायचं सिस ट्रान्स आहे का किंवा काय आहे, तर ह्यासाठी एक नवीन टर्म CIP म्हणजे ह्या 3 सायंटिस्टनीच इन्व्हॉल्व केली, त्याला आपण म्हणतो EZ. आणि जसं RS मध्ये आपण एक प्रायोरिटी बघितली होती, तशी प्रायोरिटी आपण ठरवायची. आणि ती प्रायोरिटी ठरवत असताना काय म्हटलेलं आहे त्या रूलनं, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असताना जेव्हा 2 प्रायोरिटी एक साईडला असतील तेव्हा आपण त्याला म्हणतो Z, आणि जेव्हा 2 प्रायोरिटी डिफरंट साईडला असतील तेव्हा आपण त्याला काय म्हणतो E. समजलं ना? तर इथं आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू शकता. तर EZ जे नोमेनक्लेचर आहे, परत CIP प्रायोरिटी रूल इथं अप्लाय केला जातो. E म्हणजे इंटिजिजेंट, त्याचा अर्थ येतो अपोजिट, आणि Z म्हणजे जुसामेल, ज्याचा अर्थ येतो सेम साईड टुगेदर. मी आता सांगितलं होतं, प्रायोरिटी सेम साईडला असेल तर आपण त्याला काय म्हणतो, येस, प्रायोरिटी जर एक डिरेक्शनला असेल तर त्याला आपण म्हणतो काय, Z आयसोमर. प्रायोरिटी डिफरंट साईडला असेल तर त्याला आपण म्हणतो E आयसोमर. मग आता मी एक उदाहरण सॉल्व्ह करतो. बघा, हा क्लोरीन, येस, हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन, ह्याच्यामध्ये प्रायोरिटी आपण ठरवताना क्लोरीनला 1 देतो, हायड्रोजनला काय देतो, 2 देतो. सिमिलरली ह्या ब्रोमीन आणि क्लोरीनमध्ये प्रायोरिटी देताना ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे ह्याची प्रायोरिटी 1 आणि क्लोरीनची प्रायोरिटी 2. हे 1 आणि 1 कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईडला आहे, म्हणून ह्याचं कॉन्फिगरेशन येतं Z कॉन्फिगरेशन. ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं, Z कॉन्फिगरेशन येतं. आता सिमिलरली इथं सॉल्व्ह करताना बघूया, क्लोरीनला प्रायोरिटी येते 1, हायड्रोजनला प्रायोरिटी 2 येते. सिमिलरली ह्या क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये ब्रोमीनला प्रायोरिटी 1 येते आणि ह्या क्लोरीनला प्रायोरिटी येते 2. 2 आणि 1 म्हणजे हा 1 आणि हा 1 अपोजिट साईडला आहेत. अपोजिट साईडला आहे म्हणजे ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं, E कॉन्फिगरेशन येतं. हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. हे कोण सारखं सारखं शिकवत नाही, हा भाग BScला असताना तुम्ही शिकलेला असणार आहे, तरी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता इथं सीन आणि अँटी म्हणजे काय इथं बघूया. सीन आणि अँटी म्हणजे काय, की तुमच्या इथं जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल आणि तेव्हा एखाद्या स्पेसिसची ॲडिशन आपण करतो, तेव्हा त्याची डिरेक्शन X आणि Y ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲडिशन करताना डिफरंट असेल. बघा, हा X बिलो द प्लेन आहे आणि हा Y अबो द प्लेन आहे, तेव्हा ह्याला आपण म्हणतो अँटी पोझिशन. त्याला आपण काय म्हणतो, अँटी पोझिशन. आणि जेव्हा X आणि Y आपण ॲडिशन करताना X डिरेक्शन पण अबोव द प्लेन, Y ची डिरेक्शन पण अबोव द प्लेन असेल तर त्याला आपण म्हणतो काय, सीन. किंवा X ची डिरेक्शन बिलो द प्लेन असेल आणि Y ची डिरेक्शन बिलो द प्लेन असेल तर त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, सीन म्हणतो. म्हणजे ते 2 प्लेन एका प्लेनमध्ये 2 ग्रुप्स एका प्लेनमध्ये जेव्हा येतील तेव्हा त्याला आपण म्हणतो सीन, आणि जेव्हा 2 प्लेन अपोजिट डिरेक्शनमध्ये जातील तेव्हा आपण त्याला म्हणतो अँटी. ही खूप बेसिक आहे, तरी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथून खूप महत्त्वाचं आहे म्हणून. ठीक आहे. आता इथून आपला RS कॉन्फिगरेशनचा जो भाग आहे तो संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरला आपण जो सुरुवात आहे तिथून सुरुवात करायची आहे. येस, कन्सेप्ट ऑफ कायरॅलिटी, प्रो कायरल रिलेशनशिप्स, होमोटोपिक, इनॅन्शोटोपिक, डॅशटोपिक ग्रुप्स अँड फेसेस, इथं आपण आता उद्याच्या लेक्चरला जाणार आहोत. ओके, मी इथं थांबतोय आता. कोणीतरी अब्सेंट आहे? ओके, मी तर थांबतोय आता. ह्याच्यानंतर कुऱ्हाड सर लेक्चर घेतील. चला.